बाजारातील बिस्किट तर आपण नेहमीच खातो, पण मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून, गुळापासून आणि दुधापासून छान असे खुसखुशीत बिस्किट. जर तुम्ही एकदा हे बिस्किट खाल्ले ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. तर यामध्ये मी अजिबात मैदा नाही वापरला आणि अगदी कमी साहित्यात खूप छान असे चवीला अप्रतिम बिस्किट तयार होते. तर बघू शकता तुम्ही किती छान असे खुसखुशीत बिस्किट झालेले आहे आणि बाहेरून छान असे हलकेसे कुरकुरीत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे बिस्किट बनवण्यासाठी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. तर गूळ छान असा बारीक करूनच घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला पाऊण वाटी कोमट दूध घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं आपल्याला हे मिश्रण छान असं साईडलाच ठेवायचं आहे, म्हणजे जे गूळ आहे छान असं विरघळेल. तर इथे गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर अगदी मी चिमूटभर मीठ घालते आहे आणि सोबतच अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग पावडर सुद्धा घालायचं आहे. तर आता आपल्याला इथे एक पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून बडीशेप घेते आहे. त्यातच 4 ते 5 इलायची टाकून घेते आहे. तर तुमच्याकडे वेलची पूड असेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता, नसेल तर मग असं पावडर तयार करून घ्यायचं. त्यासाठी 1 टेबलस्पून साखर पण टाकते त्यामध्ये, कारण की फक्त बडीशेप आणि इलायची बारीक होणार नाही म्हणून मी त्यामध्ये थोडं साखर पण घालते आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं बारीक पावडर करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पीठमध्ये आपल्याला त्या घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी अर्धा टेबलस्पून तीळ घालते आहे. जर तुम्हाला तीळ आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. आणि 1 टेबलस्पून इथे तूप घालायचं आहे. तुम्ही तूपऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. आणि यामध्ये अगदी चिमूटभर ओवासुद्धा घालायचा. ओवामुळे छान चव येते म्हणून ओवासुद्धा घालायचा आपल्याला. आणि आता हे छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही या पिठामध्ये 2 टेबलस्पून रवासुद्धा घालू शकता. जर तुम्हाला जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये रवा घातला तरी चालेल. तर इथे पीठ आपलं छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण तयार केलेलं गुळाचं आणि दुधाचं मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर ते मिश्रण मी थोडं गाळूनच घालते आहे, म्हणजे जे गुळाचे खडे वगैरे असतील तर ते पिठामध्ये जाणार नाही, म्हणून आपल्याला छान असं हे गाळूनच घ्यायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. जर गरज वाटली तर आपल्याला दूध किंवा पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपल्याला एकदम घट्टही नको आणि सैलही नको, आपल्याला मीडियम असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण शंकरपाळ्यासाठी पीठ तयार करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा पीठ तयार करायचं आहे. तर यामध्ये मला थोडं घट्टसर वाटतंय पीठ, म्हणून मी यामध्ये थोडं दूध घालून परत मळून घेते. तर तुम्ही इथे दुधाऐवजी पाणी वापरलं तरीही चालेल. तर इथे आपलं पीठ छान असं आता मळून झालेलं आहे. आता याला आपल्याला 15 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ छान सेट होईल. तर आपण याच्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या ना तर आपले बिस्किट छान असे खुसखुशीत होतात आणि चवीला तर अप्रतिम. तर आता 15 मिनिटं झालेले आहे आणि पीठ आपल्याला परत हलक्या हाताने छान असं एकदा मळून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अशा पद्धतीची हवी आहे, म्हणजे जास्त सैली नको आणि जास्त कडकही नको. तर हाताने थोडासा गोळा तयार करून घेते आहे. तर आता आपल्याला पोळीसारखं, पण जसं आपण शंकरपाळ्यासाठी लाटतो ना तसं आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळी नाही लाटायचं आहे आपल्याला. जसं आपण शंकरपाळ्यासाठी लाटतो ना तशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. गरज वाटली तर तुम्ही थोडं कोरडं पीठ असतं ना ते सुद्धा लावून लाटू शकता. तर इथे आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे. मी यावरती तीळसुद्धा टाकले होते परत लाटताना. हे पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही घातलं तरी चालेल. पण तीळमुळे ना दिसायलाही छान दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात. मी आधी पीठ मळताना सुद्धा टाकली आणि वरून सुद्धा थोडी तीळ टाकलेली आहे.
तर आता आपल्याला इथे बॉटलचं झाकण किंवा छोटी वाटी असते ना ती घ्यायची आहे आणि पोळीवरती अर्धी ठेवायची आणि अर्धी बाहेर ठेवायची आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून असं ओढून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपले काजूचे शेप म्हणा किंवा चंद्रकोरीच्या शेपचे बिस्किट आपले तयार झालेले आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये बिस्किट तयार करायचे असेल तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता, गोलसुद्धा बिस्किट तयार करू शकता, पण असे वेगळ्या पद्धतीचे बिस्किट असले की सगळे आवडीने खातात। तर बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे बिस्किट करा, अगदी झटपट होते, काही वेळ लागत नाही आपल्याला बिस्किट तयार करायला। तर बघा इथे छान आपले असे बिस्किट कट करून झालेले आहे, शेप बघा किती छान शेप आलेला आहे आणि वरून तीळमुळे खरंच खूप छान टेक्स्चर येतो आपल्या बिस्किटला। तर आता एक साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण चेक करून घेऊया की आपलं तेल गरम झालं की नाही। तर आता यामध्ये अगदी थोडं तुकडा टाकून बघते आहे, तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला आपले जे बिस्किट आहे ते छान असे तळून घ्यायचे आहे। तर आपल्याला जे बिस्किट आहे ते मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे, एकदम हाय फ्लेमवर तळायचे नाही। जर आपण घाईघाईमध्ये जर हाय फ्लेमवर तळले ना तर ते बाहेरून तर कलर येतील पण आतून ते कच्चे राहतील, म्हणून आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे आणि एकदम लो फ्लेमवर पण नाही तळायचे। तर आपल्याला असेच मीडियम फ्लेमवर छान असे बिस्किट तळून घ्यायचे आहे। तर आपल्याला दोन्ही साईडनी छान सोनेरी रंग येईपर्यंत बिस्किट तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता बिस्किटांना छान सोनेरी रंग यायला लागले आहे। आता आपल्याला परत थोड्या वेळाला तळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले बिस्किट छान खुसखुशीत होतील। आपण या बिस्किटांमध्ये मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून आपण हे बिस्किट बनवले आहेत, म्हणून संध्याकाळच्या चहासोबत छान असा घरगुती पर्याय आहे। चहासोबत म्हणा किंवा दुधासोबत म्हणा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणा, खूप छान असा उत्तम पर्याय आहे। तर इथे आपले बिस्किट छान असे तळून झालेले आहे। आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि परत दुसरी बॅच आपल्याला याच पद्धतीने अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही जर एकदा हे बिस्किट घरी बनवून ठेवले ना तर घरची मुलं म्हणा किंवा मोठे म्हणा सगळे आवडीने खातात। तुम्हालाही घरच्या घरी बनणाऱ्या स्नॅकची रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मंडळी, जर तुम्हाला माझ्या अशा सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपीज आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतचं जे बेल आयकॉन आहे ना ते सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळेल। तर बघा इथे आपली दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळून झालेली आहे। तर आपण असे हेल्दी बिस्किट जर घरी करून ठेवले ना, मुलं म्हणा किंवा घरचे मोठे म्हणा, मधल्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी किंवा छोट्या मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे आणि सगळे आवडीने खातात। तर आपल्याला हे बिस्किट तळल्यानंतर छान अशी गार करून घ्यायची आणि गार केल्यानंतरच आपल्याला याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे, म्हणजे ते बरेच दिवस छान असे टिकतात। तर इथे सर्व बिस्किट तळून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि आतून हलके कुरकुरीत बिस्किट झालेले आहे आणि बिस्किट थंड झाल्यानंतर जास्ती छान कुरकुरीत होतात, म्हणून आपल्याला थंड झाल्यानंतर त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे। मंडळी, जर आजची ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।